नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकवर एमएसटी सीईटी 2024 मध्ये जे प्रश्न विचारले होते ते सॉल्व्ह करणार आहोत. हा जर का व्हिडिओ स्टुडंट तुम्ही पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सीईटी मध्ये केमिकल कायनेटिक्स वर कसे प्रॉब्लेम विचारले जातात, कसे न्यूमेरिकल्स विचारले जातात आणि तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. आणि तुम्ही एमएसटी सीईटी मध्ये केमिकल कायनेटिक्स वर कसाही प्रश्न आला तरी 100% काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. स्टुडंट, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. बघूया आपण की आपल्याला कसे प्रश्न एमएसटी सीईटी 2024 मध्ये विचारलेले होते. पहिला प्रश्न तुमच्या समोर दिलेला बघा मित्रांनो. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हॅव्हिंग हाफ लाईफ ऑफ 138.6 मिनिट. ओके, तुम्हाला रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला हे कळायला पाहिजे की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आणि काय आपल्याला दिलेलं आहे, बरोबर की नाही. तर टी हाफ आपल्याला दिलेला आहे बेटा 138 पॉईंट काय दिलाय, 6 मिनिट दिलाय. रेट कॉन्स्टंट पण आपल्याला पर मिनिट मध्येच काढायचं आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बेटा आपल्याकडे, टी हाफ इज इक्वल टू काय असतं आपल्याकडे 0.693 अपॉन काय असतं के. कोणत्या ऑर्डरसाठी आपल्याला रिएक्शन कोणती ऑर्डर दिलेली आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, सो के इज इक्वल टू काय येणार बेटा 0.693 अपॉन काय येणार टी हाफ, बरोबर की नाही. ठीक आहे, सो के ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करू शकतो आपण, 0.693 अपॉन 138 पॉईंट काय घेणार आपण 6, बरोबर की नाही. ठीक आहे, आता आपण याला कसं सॉल्व्ह करू शकतो बघा. जर का आपल्याला सॉल्व्ह करायचं जर ठरलं तर कसं येणार बघा, 0 त्याच्यानंतर पुन्हा काय येणार 0, पुन्हा 69 होईल 0, आता 693 होईल आणि 138 न जर का आपण 5 न जर मल्टिप्लाय केलं तर किती येतं, एक 690च्या आसपास येतं, बरोबर की नाही. ठीक आहे, सो काय येणार इथं 0.05005 पर मिनिट. दिस विल बी अवर आन्सर. हे आपलं आन्सर असेल. म्हणजे आपलं ऑप्शन काय असायला पाहिजे स्टुडंट, अवर ऑप्शन मस्ट बी डी. बघा किती एक शॉर्ट टाइम मध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. विदिन 30 सेकंड तुम्ही सॉल्व्ह करू शकता, कारण इथं मला एक्सप्लेन पण करायचं म्हणून थोडासा वेळ लागतोय. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया स्टुडंट. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं बघा, व्हॉट इज the time taken by a first order reaction to complete 99% if 50% reaction is completed in 15 minutes. बघा 50% रिएक्शन म्हटलंय की आपण याला काय घेऊ शकतो, टी हाफ घेऊ शकतो आणि याला काय लिहू शकतो, टी 99% घेऊ शकतो, बरोबर की नाही. ठीक आहे, तर बघा याची एक ट्रिक पण आहे सॉल्व्ह करण्याची. ट्रिक काय, ट्रिक काय असणार आहे बघा, टी 99% इज इक्वल टू काय सांगितलेलं मी तुम्हाला 6.6 इंटू काय सांगितलंय टी हाफ. शॉर्ट ट्रिक आहे कोणत्या ऑर्डरसाठी, फर्स्ट ऑर्डरसाठी, बरोबर की नाही. आणि मी तुम्हाला अगोदरही बोललोय की आपल्याला मोस्ट ऑफ द क्वेश्चन फर्स्ट ऑर्डरवरच येतात, बरोबर की नाही. तर 6.6 आता टी हाफ आपल्याला किती दिलेला आहे, त्यांनी 15 मिनिट्स दिलेला आहे, सो 15 ने मल्टिप्लाय कर, बरोबर की नाही. सो अप्रॉक्सिमेटली किती येणार, 99 येत आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, सो 99.7 मिनिट्स आपण घेऊ शकतो, की अप्रॉक्सिमेट घेतलाय आपण, बरोबर की नाही. ठीक आहे, काय येणार 99.7 मिनिट्स आपण कन्सिडर याला करू शकतो. तर ही सुद्धा एक शॉर्ट ट्रिक आपल्याकडे आहे. अदरवाईज तुम्ही दुसरी सुद्धा ट्रिक काय करू शकता, यूज करू शकता. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, टी हाफ. ओके ओके, त्याच्यानंतर टी 99 दिलेलं, तर टी हाफला मी काय लिहू शकतो बेटा, टी हाफला मी काय लिहू शकतो 2.303 अपॉन काय घेऊ शकतो के, लॉग ऑफ काय लिहू शकतो 100 अपॉन काय घेऊ शकतो 50 घेऊ शकतो, बरोबर की नाही. म्हणजेच याला मी काय लिहू शकतो 2.303 अपॉन काय येणार के आणि लॉग ऑफ काय घेणार मी इथं 2 घेणार, काय घेणार लॉग ऑफ 2. आपण लॉग ऑफ 2 ला पण सिम्प्लिफाय करू शकतो, जर करायचं जर आपल्याला ठरलं तर काय लिहू शकतो आपण 2.303 अपॉन काय घेऊ शकतो के आणि इंटू काय घेऊ शकतो 0.3 घेऊ शकतो, बरोबर की नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, टी 99% दिलंय, तर टी 99% काय येणार लॉग ऑफ 2.303 अपॉन काय येणार के, लॉग ऑफ काय येणार बेटा 100 अपॉन 99% कंप्लीट झाली म्हणजे 1 राहिले, म्हणजेच काय येणार 2.303 अपॉन काय येणार के आणि लॉग ऑफ काय येणार बेटा 100, बरोबर की नाही. आणि लॉग ऑफ 100 किती असतो आपल्याला माहिती आहे, लॉग ऑफ 100 म्हणजे किती असणार आहे के इंटू काय असणार आहे 2, बरोबर की नाही. ठीक आहे, चालेल. मग आता आपण काय करणार, टी 99% डिवायडेड बाय काय करणार टी 50% इज इक्वल टू काय येणार बघा, हे दोन्ही काय होणार कॅन्सल होणार, बरोबर आहे की नाही. मग काय येणार, ओके, मग काय करायचं आपल्याला, आता टी 99% काढायचं आहे, बरोबर की नाही. तर 50%चा टाइम किती आहे आपला, 15 इंटू काय येणार 2 डिवायडेड बाय काय येणार 0. काय येणार 3, किती येणार 0. काय येणार 3. तर अप्रॉक्सिमेटली किती येत आहे सांगा, किती येणार हे 50 इंटू 2 काय येणार 100, म्हणजे किती येत आहे 100 मिनिट्स आसपास येत आहे, 100 मिनिटच्या. तर 100 मिनिटच्या आसपास म्हणजे आपला आन्सर काय असायला पाहिजे 99.7 असायला पाहिजे. होप हा प्रॉब्लेम पण तुम्हाला समजला असेल. तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता. ह्या ट्रिकमुळे काय होतं ना, इझिली आपण काय करू शकतो सॉल्व्ह, कारण की आपल्याला डिटेलमध्ये लिहायचंच नाही मुळात, आपल्याला फक्त आन्सर फायनलाइज करायचंय. त्यामुळे ही ट्रिक सोपी आहे, हे पण तुम्ही करू शकता, त्याच्यात चुकण्याचे चान्सेस काय असतात कमी असतात. ठीक आहे, चले नेक्स्ट. आता काय दिलेलं बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ
स्लोप इन आरएनएस प्लॉट ऑफ लॉग ऑफ के वर्सेस 1/t आणि आरएनएस इक्वेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बेटा, ठीक आहे. लॉग 10 आपल्याला दिलेले लॉग, ठीक आहे. तर काय लिहितो आपण इक्वेशन आपल्याला माहिती आहे, लॉग बेस 10 के इज इक्वल टू काय असतं, लॉग बेस 10 ए मायनस ई अपॉन काय असतं बेटा, आर टी असतं. आपण याला सिम्प्लिफाय जर करून घेतलं तर काय येणार, तसं सिम्प्लिफाय आहे फक्त थोडंसं एक्सचेंज करून घेऊ, ई ए आपण काय घेणार आर, इथं काय घेऊ आपण 1/t आणि प्लस काय घेऊ लॉग ऑफ ए घेतला आपण, बरोबर की नाही. सो जर हे इक्वेशन जर आपण बघितलं तर हे इक्वेशन कुणाला बिलॉंग करतं स्टुडंट, हे इक्वेशन बिलॉंग करतं स्ट्रेट लाईनला, बरोबर की नाही. काय येणार इथं वाय, इथं काय येणार एम, इथं काय येणार एक्स आणि हे काय येणार सी. जर आपण जर ग्राफ काढला बेटा इथं, इथं जर का आपण ग्राफ काढला तर निगेटिव्ह स्लोप येणार, इथं काय घेणार लॉग ऑफ के आणि इथं काय घेणार 1/t. तेच सांगितलं आपल्याला 1/t सांगितलंय आणि काय सांगितलंय लॉग ऑफ के सांगितलंय. तर स्लोप काय येणार बेटा एम, ओके. स्लोप काय येणार आपला एम. तर एम किती दिलेला आपल्याला मायनस ई ए अपॉन काय दिलंय 2.303 आर. बघा बेटा दिसतोय का इथं आपल्याला असं स्लोप, येस. द आन्सर विल बी बी. याचा आन्सर काय असायला पाहिजे बेटा, बी असायला पाहिजे, एकदम शॉर्टली. आणि हा ग्राफ तुम्ही पाठच करून ठेवायचा आहे, ह्या ग्राफवर प्रश्न विचारले जातील. फार फार तर एवढं होईल की लॉग केच्या ऐवजी नॅचरल लॉग तुम्हाला येऊ शकतो परीक्षेमध्ये, बरोबर की नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचं काय दिलेलं बघा, अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हॅज हाफ लाईफ ऑफ 30 मिनिट्स इफ 600 moles are allowed to react for 90 minutes. Calculate the number of moles unreacted. ओके, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे त्यांनी, ठीक आहे. हॅज हाफ लाईफ ऑफ किती दिलेली, 30 मिनिट्स दिलेली आहे आणि पुढे काय सांगितलं, इफ 600 मोल्स आर अलाउड. बघा तुम्हाला हाफ लाईफ जो दिलेला आहे ना, फर्स्ट हाफ लाईफ जो दिलेला आहे बघा, टी हाफ फर्स्ट किती दिलेला आहे बेटा, 30 मिनिट्स दिलेला आहे. आणि जो गिवन टी हाफ आहे ना तुम्हाला, जो गिवन टाइम दिलाय, बरोबर की नाही, 90 मिनिट्स दिलाय. गिवन टाइम किती दिलाय तुम्हाला, 90 मिनिट्स दिलाय. मग तो तुम्हाला काय करायचा आहे, कम्पेअर करायचा आहे. मग 90 मिनिट्स आपल्याला दिलेला आहे, बरोबर की नाही, 90 मिनिट्स गिवन दिलेला आहे आणि हाफ लाईफ किती आहे 30. तर टोटल हाफ लाईफ किती येत आहेत, 3 हाफ लाईफ येत आहेत. म्हणजे जर का मी थर्ड हाफ लाईफ जर घेतला, कोणता थर्ड हाफ लाईफ, तर कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतं बघा. कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतं, फर्स्ट जर टी हाफ असेल तर कॉन्सन्ट्रेशन कसं चेंज होतं बेटा, इनिशियल डिवायडेड बाय 2. जर मी सेकंड हाफ लाईफ जर घेतला बेटा तर काय येतं कॉन्सन्ट्रेशन, हाफ लाईफ डिवायडेड बाय काय येतं 4. आणि जर का मी थर्ड हाफ लाईफ जर घेत असेल तर जे काही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असतं बेटा ते कितीने डिवाइड होतं 8ने. मग आता मला सांगा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आफ्टर 90 मिनिट्स जे मला दिलंय, कोणता हाफ लाईफ आहे, हा थर्ड हाफ लाईफ आहे. मग काय येणार, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बाय काय येणार 8 येणार, बरोबर की नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बाय 8 किती दिलेलं आहे मला, 600 मोल्स दिलंय, डिवायडेड बाय किती करणार मी 8 करणार, बरोबर की नाही. ठीक आहे. सो 8 किती होतात 56, 8 किती होतात 40, किती राहणार आहे बेटा, किती राहणार 75 मोल्स. याचा आन्सर काय असायला पाहिजे बेटा, 75 मोल्स याचा आन्सर असायला पाहिजे. होप तुम्हाला कळालं असेल. याचा आन्सर काय असायला पाहिजे बेटा, याचा आन्सर काय असायला पाहिजे, 75 मोल्स याचा आन्सर असायला पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम की तरफ बढ़ते बेटा. अभी हम पुढचा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे, काय दिलेला आहे. ओके, सो बघा काय पुढचा प्रॉब्लेम आपल्याला काय दिलेला आहे, द रेट लॉ, ओके, फॉर द रिएक्शन ए प्लस बी, ओके, अँड द प्रोडक्ट इज, ओके. तुम्हाला रेट लॉ दिलेला आहे बघा, रेट लॉ, ठीक आहे. काय दिलेला आहे रेट लॉ, काय दिलेला आहे, के इज इक्वल टू ए रेस टू पॉवर 2 आणि काय दिलेलं आहे बी, ओके. आणि काय विचारलंय, व्हेन विल द रेट ऑफ अ रिएक्शन इन्क्रीज बाय फॅक्टर 4. ओके, इन्क्रीज बाय फॅक्टर 4 ने आपल्याला काय करायचं आहे, रेट काय करायचं आहे, वाढवायचं आहे. तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत बघा. जर का मी एचं कॉन्सन्ट्रेशन जर का डबल केलं बेटा, ओके, एचं जर कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि याला जर का तेवढंच जर ठेवलं तर 2 चा पॉवर किती होतो 4, बरोबर की नाही. म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन मी काय करू शकतो, डबल करू शकतो. ठीक आहे, तर येस पहिला ऑप्शन आपण घेऊ शकतो, इफ कॉन्सन्ट्रेशन ए इज डबल बाय कीपिंग, ओके, बी कॉन्स्टंट. आता काय होतं बघा, आपण जर का याला जर का कन्सिडर केलं, रेट लॉ आपल्याकडे आहे, बरोबर आहे की नाही. बघा आपण काय केलं, K1 घेऊ आपण सुरुवातीला, बरोबर आहे की नाही. काय दिलेलं आपल्याला K1 किंवा रेट 1 घेऊ आपण. रेट 1 काय दिलेलं आपल्याला के, ए रेस टू काय घेतलंय पॉवर 2 आणि बी, ओके. आणि त्याच्यानंतर रेट 2 घेऊ बेटा आपण, काय के, इथं काय घेऊ 2 चा पॉवर किती घेणार 2a चा पॉवर घेऊ, बरोबर की नाही. आणि त्याच्यानंतर काय येणार बी. मग आता जर का आपण याला जर का सॉल्व्ह केलं, बरोबर की नाही, तर काय येणार बेटा R1 अपॉन R2 इज इक्वल टू काय येणार के, एचा काय येणार स्क्वेअर, इथे काय येणार बी चा स्क्वेअर डिवायडेड बाय के, इथं काय येणार 4, पुन्हा काय येणार ए चा स्क्वेअर आणि काय येणार बी चा काय येणार स्क्वेअर. हे सगळं काय होईल बेटा कॅन्सल होणार. फक्त काय राहील R1 अपॉन R2 इज इक्वल टू काय येणार बेटा 1/4. सो देअरफॉर R2 इज
4 टाइम्स दॅन R1. म्हणजे आपला आन्सर काय असायला पाहिजे, फर्स्टच असायला पाहिजे. ओके, दिस विल बी युअर आन्सर. ओके, फर्स्ट. होप स्टुडंट तुम्हाला समजलं असेल की आपण एक्झॅक्टली इथं काय करतोय ते, बरोबर की नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रॉब्लेम देखेंगे बेटा अभी हम. नेक्स्ट प्रॉब्लेम काय बघा, कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड फॉर रिएक्टंट्स. ओके, टाइम रिक्वायर्ड फॉर reactant to decrease the concentration from 100% to 20% if the rate constant of first order reaction is 0.0230 hours. आणि आपल्याला ऑप्शन सुद्धा आवर मध्ये दिलेले आहेत, त्यामुळे चेंज करण्याची काही गरज नाही. आपल्याला रेट कॉन्स्टंट दिलेला आहे, के आपल्याला दिलेला आहे बेटा 0.0230. आपण याला ना थोडं चेंज करून घेऊ. ओके, म्हणजे सोपं जाईल आपल्याला करायला. ठीक आहे, चालेल. आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे बेटा, 100 दिलंय, बरोबर की नाही. ठीक आहे, आणि काय दिलंय, इनिशियल डिक्रीजेस टू 100% टू 20%. किती दिलंय, 100% टू 20%. म्हणजे हे किती पर्सेंट आहे, 20 आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, चालेल. आपल्याला टाइम काढायचं सांगितलंय, 2.303 अपॉन काय येणार बेटा, के. लॉग ऑफ काय असतं बेटा, ए नॉट अपॉन काय असणार आहे, 80 असणार आहे. चलो व्हॅल्यू पुटअप करतो बेटा, व्हॅल्यू पुटअप करायच्या आहेत आपल्याला. 2.303 इंटू 10⁻²⁻2 लॉग ऑफ काय येणार बेटा, 100 अपॉन काय येणार, 20. काय येणार, 100 अपॉन 20. हे काय होईल बेटा, कॅन्सल होईल. 10⁻² वर येणार इंटू लॉग ऑफ काय येणार बेटा, 5. लॉग ऑफ काय येणार, 5. लॉग ऑफ 5 किती असतो बेटा, लॉग ऑफ 5 किती असतो, 0.7 अप्रॉक्सिमेटली. किती असतो, 0.7 असतो. तो 100 इंटू 0.7 काय येणार बेटा, 70 आवर्स. किती येणार, 70 आवर्स येणार. ठीक आहे, सो आवर आन्सर विल बी 70 आवर. आपला आन्सर काय असायला पाहिजे, 70 आवर असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघा बेटा, आतापर्यंत आपले जे आहेत 6 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेत. एक 7th प्रॉब्लेम आपण घेऊया आणि आजचं लेक्चर आपण स्टॉप करूया, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, चलो. हाफ लाईफ ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 1 आवर अँड व्हॉट फ्रॅक्शन इट विल रिमेन आफ्टर 3 आवर. ओके, तर 3 तासानंतर किती राहणार आहे, बरोबर आहे की नाही. सियर फर्स्ट हाफ लाईफ किती सोपी ट्रिक आहे बघा. फर्स्ट हाफ लाईफ, ओके, फर्स्ट हाफ लाईफला काय राहतंय बेटा, ए नॉट बाय काय राहतं, 2. म्हणजे किती राहतंय, 1/2. ठीक आहे, सेकंड हाफ लाईफ जर आपण घेतला, सेकंड हाफ लाईफ जर घेतला तर काय असतं बेटा, ए नॉट बाय काय असतं, 4. म्हणजे 1/4. आणि जर का आपण थर्ड हाफ लाईफ घेतला, आत्ताच आपण तसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, बरोबर आहे की नाही. तर काय येतं बेटा, 1/2. म्हणजे किती येणार, 1/8. 2⁻n घ्यायचा असतो आपल्याला. 2⁻ काय घ्यायचा असतो, n. तर थर्ड हाफ लाईफ आहे बघा, हे किती आवर झालंय, 1 आवर, बरोबर आहे की नाही. हे किती आवर झालंय, 1 आवर. हे किती आवर झालंय, 2 आवर, बरोबर की नाही. आणि थर्ड हाफ लाईफ किती असेल, 3 आवर असेल. मग 3 आवरला काय असणार बेटा, 1/8 असेल. होप स्टुडंट तुम्हाला कळालं असेल. अशा पद्धतीने आपण याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. बघा आपण किती शॉर्टली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, बरोबर आहे की नाही. अशाच ट्रिक्ससाठी ना बेटा तुम्हाला RS केमिस्ट्री सोल्युशनला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की फिजिकल केमिस्ट्रीच्या अशा काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहेत की ज्यामुळं तुम्ही सीईटी मध्ये 100% स्कोर करू शकता. ठीक आहे, कोणताही न्यूमेरिकल तुम्हाला अवघड जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल चॅनल. फक्त फिजिकल केमिस्ट्रीच नाही तर अशाच ट्रिक मी तुम्हाला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी सुद्धा सांगणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला RS केमिस्ट्रीला फॉलो पण करायचंय, सबस्क्राईब पण करायचंय. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.